कालेन धम्मश्रवणं एतं मंगलं उत्तमं। कालेन धम्म साकच्छा एतं मंगलं उत्तमं। याचा अर्थबोध, धम्म श्रवण करणे, ऐकणे हे उत्तम मंगल आहे आणि धम्मचर्चा करणे, धम्मचर्चा घडवून आणणे, धम्मचर्चेला उपस्थित असणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे। आताच आपण आवाहन सूत्रामध्ये एक वाक्य आपण बोललेलो आहोत, धम्म श्रवण कालो अयं भदंता। म्हणजे धम्म श्रवण करण्याची ही जी योग्य वेळ आहे, या विश्व शांतीदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मराजा सम्राट अशोक, बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आज कालकथित दिवंगत स्मृतिशेष कालगत संजयजी टेंभुर्णे यांचा कालकथित पुण्यानुमोदन पुण्यस्मरणाचा दिवस। या ठिकाणी आयुष्यमती उपासिका राजकन्या आई टेंभुर्णे या उपासिकेने आज एका बुद्धपुत्राला, एका भिक्खूला भोजन दानाची दान पारमिता पूर्ण केलेली आहे। या नाचनगाव या गावातील भीमोदय बुद्धविहार वाचनालयाशी संबंधित आणि रमाई बुद्धविहाराशी संबंधित असलेल्या सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज दिनविशेष म्हणून, आजचा दिनविशेष म्हणून आज जी तारीख आहे, इतिहासामध्ये सोनेरी अक्षरानं स्वर्णाक्षरानं लिहिल्या गेलेली आहे आणि ती तारीख म्हणजे 2 मार्च आहे। आज जी 2 मार्च तारीख आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 2 मार्च ही जी तारीख आहे, तर डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मार्च 1930 ला, कोणती तारीख? 2 मार्च 1930 ला जे काळाराम मंदिर सत्याग्रहाचा जो दिवस आहे, हा काळाराम मंदिर सत्याग्रह, आपण सत्याग्रह हा शब्द यूज करत असतो, तर काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह जो अधिक वर्ष हा लढा चाललेला आहे, म्हणजे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रहाचा हा जो लढा आहे, एकूण 5 वर्ष 11 महिने 7 दिवस चालला। किती दिवस चालला? 5 वर्ष 11 महिने 7 दिवस काळाराम मंदिराचा सत्याग्रह प्रवेशाचा हा सत्याग्रह चाललेला आहे। इथे बसलेल्या उपासक उपासिकांना मला असं विचारायचं आहे की काळारामाच्या दर्शनासाठी, काळारामाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी तो सत्याग्रह होता का? नीट लक्ष द्या। काळाराम मंदिराच्या, त्या काळारामाच्या मंदिरामध्ये जाऊन काळारामाचं दर्शन घेणं हा सत्याग्रहाचा उद्देश होता का बाबासाहेबांचा? अजिबात नव्हता। मग तो मंदिर प्रवेश, जो काळाराम मंदिर सत्याग्रह जो प्रवेश आहे, हा प्रवेश ते एक सामाजिक समतेचा लढा होता। कोणता? सामाजिक समतेचा, समानतेचा लढा होता, म्हणून आपण त्याला समता लढा म्हटलं पाहिजे, समता लढा। तो काळारामाच्या दर्शनासाठी, देवदर्शनासाठी, मंदिराच्या दर्शनासाठी अजिबात नव्हता, तर तो समता लढा होता। आपण सत्याग्रह हा शब्द यूज करण्यापेक्षा समता लढा, सामाजिक लढा असा आपण शब्द प्रयोजन केलं तर काही हरकत होणार नाही। तर डॉक्टर बाबासाहेबांच्या सोबत हा जो काळाराम
समता लढा आहे, सामाजिक समतेचा लढा आहे. या समता लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी खंदे कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड होते. म्हणजे दादासाहेब गायकवाड यांच्या त्या नाशिक परिसरामध्ये दादासाहेब गायकवाड. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की महाडच्या चौदार तळ्याच्या काठी आणि रायगडाच्या पायथ्याशी, नीट लक्ष द्या, महाडच्या चौदार तळ्या काठी त्या रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मनुस्मृती नावाचा काळा कायदा हे जे धर्मग्रंथ जाळला, ब्राह्मणी धर्मग्रंथ, तर ते धर्मग्रंथ जाळणारे तुम्हाला माहित आहे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण होते. तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, दादासाहेब गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा काळाराम मंदिर समतेचा लढा खूप दिवस चालला. तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत बाबासाहेबांचे जेवढे काही चळवळी झाल्या, आंदोलन झाले, लढे झाले, जिथे कुठे बाबासाहेबांच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी स्त्रियांचा भरणा जास्त होता. म्हणजे स्त्रियांचा सहभाग जास्तीत जास्त होता. कारण इतिहास गवाह आहे की चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये, त्या चौदार तळ्याच्या त्या समतेच्या लढ्यामध्ये सुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त होत्या. कुठे? महाड चौदार तळे सत्याग्रहामध्ये. तोही सामाजिक समतेचाच लढा होता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा पुरुषांपेक्षा स्त्रियांचा सहभाग जास्तीत जास्त होता. आजही आपण म्हणत असतो बुद्ध विहारामध्ये आणि धम्म कार्यामध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो. तर बुद्धाच्या काळापासूनच आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून, बाबासाहेबांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया होत्या. शांताबाई चौधरी आहे किंवा अमरावतीच्या सुलोचनाई डोंगरे आहे, बाबासाहेबांच्या कार्यकर्त्या. जाईबाई चौधरी आहे किंवा मग त्या उस्मानाबाद सोलापूर कल्ली कोंडाबाई कांबळे, अशा अनेक स्त्रियांची नावं आपल्याला घेता येईल. म्हणून इथे बसलेल्या उपासक उपासिकांना मला आठवलं म्हणून सांगतो, उर्मिला पवारचं एक पुस्तक आहे, आम्हीही इतिहास घडविला. हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन किंवा जिथे कुठे भेटत असेल प्रत्येक बौद्ध स्त्रियांनी ते वाचा. कोणतं? डॉक्टर बाबासाहेबांच्या लढ्यांमध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्या कहाण्या त्याच्यामध्ये संघर्ष आलेला आहे. आम्हीही इतिहास घडविला. हे पुस्तक तुम्ही मराठीमध्ये उर्मिला पवारचं आहे, ते प्रत्येक स्त्रियांनी घ्या. ठीक आहे. मी तिकडे अजिबात जाणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जी ऐतिहासिक तारीख आहे 1 मार्च, 1 आहे की 2 आहे? 2 मार्च 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो समतेचा लढा मंदिर प्रवेशासाठी नव्हता, तर भारतामध्ये एक सायमन कमिशन आलं होतं. तुम्हाला नाव ऐकलं का सायमन कमिशन? बरं, इतिहासामध्ये तरी शिकले का सायमन गो बॅक? शिकले? सायमन कमिशन परत जा, सायमन कमिशन परत जा, सायमन गो बॅक. त्याच्यासाठी पंजाबचे केसरी लाला लजपतराय मरण पावले. ऐकले तुम्ही गोष्ट? तर हे सायमन कमिशन म्हणजे काय? तर सायमन सॅम्युअल हे एका इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे. सायमन सॅम्युअल हे एका इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे. आणि या सायमन कमिशनासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती साक्ष द्यायची होती की इथला ब्राह्मणी सुवर्ण वर्ग, जो उच्च वर्णीय हिंदू वर्ग, ब्राह्मणी वर्ग ज्या अस्पृश्यांना हीन लेखतो, आणि हा अस्पृश्य शूद्राती शूद्र वर्ग, हा अस्पृश्य वर्ग हिंदू धर्माचाच एक भाग आहे असं फक्त तो म्हणतो. हा अस्पृश्य महार समाज, हा शूद्राती शूद्र समाज हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, फक्त तो म्हणतो. पण हिंदू धर्माचा भाग कसा? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या सायमन कमिशनला ते लक्षात आणून द्यायचं होतं की महार अस्पृश्य शूद्र समाज हा हिंदू धर्माचा भाग नाही आहे, हिंदू धर्माचा घटक नाही आहे. आणि तुम्हाला जर ही माझी गोष्ट खोटी वाटत असेल तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा तो समतेचा लढा, सत्याग्रह केलेला आपल्याला दिसून येतो.
आता काळाराम मंदिराचा सत्याग्रह करत असताना अस्पृश्यांना त्या मंदिरामध्ये येऊ दिला जात होता का? प्रवेश केला जाऊ देत होता का? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सायमन कमिशनच्या निदर्शनास आणून देण्याकरिता किंवा त्यांच्या लक्षात आणून देण्याकरिता हिंदू धर्माचे म्हणजे हिंदू धर्माचा हा घटक नाही, महार अस्पृश्य हा हिंदू धर्माचा घटक नाही. जर तो हिंदू धर्माचा घटक आहे तर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश का नाही? त्यांना हौदावर, पानवट्यावर, विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार नाही आहे, है का नाही? हे लक्षात आणून द्यायचं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून आणि ते देवदर्शन घेऊन आपण काहीही पवित्र होणार नव्हतं. म्हणून त्या नाशिकच्या जवळच महाकवी वामनदादा कर्डकांचं गाव आहे, सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिकचेच आहे. आणि म्हणून बहुतेक करून महाकवी वामनदादा कर्डकांनी त्या नाशिक काळाराम मंदिराच्या सत्याग्रहावर एक गीत लिहिलेलं आहे. कोणतं? गोदा तिरी पडला, है ना, गोदा तिरी पडला, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. तर हे जे काळाराम मंदिराचा जो प्रवेशाचा जो लढा आहे, त्याही अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मंदिर प्रवेशाचा जो समतेचा लढा आहे, म्हणजे पहिला मंदिर सत्याग्रह जर कुठे केला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, काळाराम मंदिराच्याही अगोदर. लक्षात घ्या, म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा 2 मार्च 1930 ला झालेला आहे. पण त्याही पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या भारतातला पहिला मंदिर सत्याग्रह जर कोणता असेल, ज्याला आपण वराड प्रांत म्हणतो, आणि आता अमरावती जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अंबादेवी नावाचं एक प्राचीन मंदिर आहे. अंबादेवी ते आम्रपाली बौद्ध भिक्खुनीवरूनच ते नाव पडलेलं आहे, कारण अंबा हा शब्द पाली आहे. संस्कृत हा शब्द म्हणजे आम्र म्हणजे काय, हा संस्कृत शब्द आहे. म्हणजे अंबापाली वरूनच ते अंबादेवीचं जे मंदिर आहे. तुम्ही अमरावतीचं अंबादेवी मंदिर बघितलं आहे का? बरं, नाही बघितलं असेल, बरं नाव तरी ऐकलं का? आज तो दिवस आहे म्हणून मी सांगत आहो. तर अमरावतीला अंबादेवी मंदिर आहे प्राचीन काळातलं, आणि त्या अंबादेवी मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अमरावतीला माहित आहे का केव्हा आले? 26 जून 1927. कोणती तारीख आहे ती? अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 जून 1927 ला पहिल्यांदा आले. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या आधी मंदिर प्रवेशाचा पहिला सत्याग्रह कोणता आहे मग? अंबादेवी मंदिर सत्याग्रह. लक्षात घ्या, अमरावतीचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत तुम्हाला माहित आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. नाव ऐकलं का तुम्ही? डॉक्टर पंजाबराव देशमुख हे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचा कार्यक्रम करण्याचं तर ठरवण्यात आलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आवाहन केलं होतं त्याचं नेतृत्व करत असताना. तर त्यावेळी माहित आहे का, अमरावतीचे फक्त 6 लोक सत्याग्रहामध्ये उतरायला तयार झाली होती. फक्त किती? इतिहास आहे हा, 6च लोक. आता तो अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करणं म्हणजे जेलात जाणं होय, कारागृहात जाणं होय. कोण जेलामध्ये जायला तयार होईल? अमरावतीचे त्यावेळी फक्त 6च लोक तयार झाले बाबासाहेबांच्या त्या सत्याग्रहामध्ये, अंबादेवी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. बघा, लक्षात घ्या, 6च लोक. किती कमालीची गोष्ट आहे. तर अंबादेवी मंदिराचा हा जो सत्याग्रह, हा पहिला मंदिर सत्याग्रह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माहित आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो 15 जून 1927 ला, कोणती तारीख? नाही सॉरी, 15 मे 1936. 15 मे 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक जनता नावाचं वृत्तपत्र आहे.
तर 15 मे 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता नावाच्या वृत्तपत्रामध्ये तो लेख आलेला आहे बघा, कोणता आहे? अंबादेवी मंदिर सत्याग्रहाच्याही पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आलेले होते. नीट लक्षात द्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा सेवाग्रामला जेव्हा जे तारीख आहे ते जनता वृत्तपत्रामध्ये लिखित आहे बाबासाहेबांच्या, तर ती तारीख आहे 1 मे 1936. कोणती तारीख? 1 मे 1936 ला वर्धेला डॉक्टर बाबासाहेब आले, म्हणजे सेवाग्रामच्या बापू कुटीमध्ये बाबासाहेब आले 1 मे 1936 ला. आणि 1 मे 1936 ची सभा म्हणजे वर्धा सेवाग्रामची बापू कुटीची भेट, गांधीजींची भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 मे 1936 ला अमरावतीला आले. दुसरी तारीख कोणती अमरावतीच्या भेटीची? 4 मे 1936. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की वर्धेवरूनच बाबासाहेब अमरावतीला दुसऱ्यांदा गेले. 1 मे 1936 वर्धा सेवाग्राम आणि 4 मे 1936 अमरावतीची दुसरी भेट. तर बाबासाहेब असं म्हणतात की माझी ही अमरावतीची दुसरी भेट आहे, परंतु त्यावेळी मात्र अमरावतीच्या बाबासाहेबांच्या त्या सभेमध्ये भरगच्च गर्दी दिसते. बाबासाहेब तशी स्तुती करत असतात. आलं का लक्षात तुम्हाला? तर बाबासाहेबांच्या अमरावती अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहाही पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा जिथं दुर्गा टॉकीज आहे, नाव ऐकलं का तुम्ही? दुर्गा टॉकीज सिनेमा पाहायला वगैरे जातात, तर या दुर्गा टॉकीजच्या समोर श्री लक्ष्मी नारायण मंदिर बांधलेलं आहे. आताही आहे ते जुनं मंदिर. आणि ज्या तुम्ही चौकामध्ये जातात, बजाज पुतळा आहे ना का, बजाजचा पुतळा वर्धेला, तर तो पुतळा दिसते का, ते आहे जमनालाल बजाज. तर या जमनालाल बजाजच्या आईच्या आठवणीच्या स्मरणार्थ, त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ते लक्ष्मी नारायणाचं मंदिर बांधण्यात आलेलं होतं, जुनं मंदिर. आणि बाबासाहेब 1 मे 1936 ला महात्मा गांधींच्या बापू कुटीवर भेट झाली. आणि त्यावेळी लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेवण कुठे झालं? जमनालाल बजाजच्या घरी. समजलं तुम्हाला? जमनालाल बजाजच्या घरी बाबासाहेबांचं भोजनदान झालं. आणि भोजनदान झाल्याच्या नंतर चर्चा झाली जमनालाल बजाजची आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर त्यावेळी चर्चा अशी निघाली, कोणती? की आमच्या आईची एक इच्छा होती की त्यांच्या नावाचं एक मंदिर असावं, तर आम्ही आमच्या मालकीचं, आमच्या स्वखर्चातून आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे. आणि ते मंदिर कोणतं? श्री लक्ष्मी नारायण मंदिर ते बांधलेलं आहे म्हणे. तर बाबासाहेबांना काय म्हणत आहे? त्या मंदिरामध्ये तुम्ही चला. तर बाबासाहेब वगैरे जेवण वगैरे झालं आणि जमनालाल बजाज, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये गेले. आता तिथं काय देवदर्शनासाठी गेले का ते? नाही, अजिबात नाही. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब याकरिता गेले, आता ते जावं लागलं बाबासाहेबांना, गेले, पण तिथं काही त्यांनी देवदर्शन वगैरे असं वगैरे काही केलं नाही. पण बाबासाहेबांचा तो अनुभव आहे जनता वृत्तपत्रामध्ये, म्हणजे त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये बाबासाहेबांना आलेला अनुभव कसा आहे? मंदिरामध्ये मी जेव्हा गेलो म्हणते लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये वर्धेच्या, तर मंदिरामध्ये जाण्यासाठी काय लागते? मंदिरामध्ये कोरडे जातात का लोक? रिकाम्या हाताने जातात का? आता मंदिरात जर जायचं काम पडलं तर हिंदू बांधव एक तर लोटाभर पाणी घेतात, तांब्याभर, आणि त्या पूजेसाठी लागणारी काय घेऊन जातात? फुले घेऊन जातात, म्हणजे पाणी देवावर ओतायला आणि फुलं वाहायला. तर बाबासाहेब म्हणतात मला जमनालाल बजाजनं आणि महात्मा गांधीनं त्या मंदिरात तर नेलं, आतमध्येही नेलं, पण मंदिरामध्ये देवावर टाकण्यासाठी लागणारे पाणी आणि जे काही फुलं पाहिजे नव्हते ती फुलं मात्र मला दिली नाही. मी मंदिरात गेलो तर माझी अस्पृश्यता कायम होती आणि मंदिराच्याही बाहेर आलो तर माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच होती. मग त्या मंदिरामध्ये जाऊन ही कोणता अस्पृश्यता निवारण्याचा, हा कोणता मंदिर प्रवेशाचा म्हणजे जो कार्यक्रम राबवला होता ना वर्धा जिल्ह्यामध्ये विनोबा भावे आणि जमनालाल बजाजनं, तर हे फक्त एक भूलथाप होती, प्रत्यक्षरित्या असं काही नव्हतं. बाबासाहेबांना तो प्रसंग जनता वृत्तपत्रामध्ये मांडलेला आहे. समजलं का? म्हणजे अंबादेवी मंदिर सत्याग्रहाच्या पूर्वी
बाबासाहेब वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गेलेले होते आणि त्यांचा तो अनुभव मी या ठिकाणी सांगितलेला आहे तुम्हाला. किती झाले हे सत्याग्रह? मंदिर प्रवेशाचा पहिला सत्याग्रह कोणता सांगितला मी तुम्हाला? अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती. ठीक आहे, पहिला नाशिक काळारामाच्या पूर्वीचा. पण त्याही अगोदर एक लक्ष्मीनारायण मंदिराचा एक प्रसंग मी त्याही अगोदरचा तुम्हाला सांगितलेला आहे. समजलं तुम्हाला? बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह झालेला आहे बघा, लक्षात घ्या. दुसरा मंदिर सत्याग्रह तो आहे 13 ऑक्टोबर 1929. कोणती तारीख आहे? काळाराम मंदिराच्या आधी. हा 1930 आहे. म्हणजे 13 ऑक्टोबर 1929 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या शहरामध्ये, म्हणजे पुण्याच्या शहरातल्या म्हणजे मधोमध पर्वती नावाची टेकडी आहे, आजही आहे. कोणती टेकडी? वास्तविक पाहता ती पर्वती टेकडी आहे का नाही? मी गेल्या वर्षी त्याच्या 2-4 वर्षाच्या आधी गेलो. पुण्याच्या शहरामध्ये मधोमध असलेली पर्वती टेकडी, एक पर्वती डोंगर आहे पुण्याच्या शहरात, पूर्ण बिल्डिंगा झालेल्या आहेत. आणि त्या पर्वती टेकडीवर सुद्धा बुद्धांच्या लेण्या आहेत. समजलं का? आणि त्या पर्वती बुद्ध लेणीच्या त्या टेकडीवर पुणे शहरामध्ये पर्वती नावाचं एक मंदिर आहे. समजलं? तर त्या पर्वती मंदिर सत्याग्रह हा बाबासाहेबांचा 13 ऑक्टोबर 1929 ला झाला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी आहे ते ब्राह्मण मित्र. कोणते? MM जोशी आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे कार्यकर्ते शिवराम जानबा कांबळे. समजलं? तर हा झाला दुसरा मंदिर सत्याग्रह. कोणता? पर्वती मंदिर सत्याग्रह पुणे. त्याची तारीख कोणती सांगितली मी तुम्हाला? 13 ऑक्टोबर 1929. समजलं? आणि आजचा जो दिवस आहे 2 मार्च 1930 ला. तर हा काळाराम मंदिरचा जो सत्याग्रह हा खूप वर्ष चालला. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं 5 वर्ष 11 महिने 7 दिवस हा लढा चाललेला होता अविरतपणे. म्हणजे बघा, 5 वर्ष 11 महिने 7 दिवस काळाराम मंदिराचे दरवाजे उघडले नाही. म्हणून वामनदादा कर्डक आणलेला आहे, उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा. आहे की नाही? म्हणजे देवही काळाराम सुद्धा भिवून बसलेला होता भीमाला. आहे की नाही? तर अशा पद्धतीचा आजचा दिनविशेष आहे, विशेष आहे आजचा दिवस. तर या दिनविशेषाच्या निमित्तानंच मी तुम्हाला आज ऐतिहासिक घटना सांगत आहोत बाबासाहेबांच्या चळवळीमधील. थोडा नाशिक शहराचा आपण इतिहास घेऊया आणि या ठिकाणी मी माझ्या धम्मवाणीला विराम देणार आहोत. तर नाशिक हे जे शहर आहे, तर नाशिक शहर हे गोदावरी नदीच्या काठी आहे. कुठे आहे? गोदावरी नदीच्या काठी. आणि गोदावरी नदीच्या काठी असलेलं जे नाशिक शहर आहे, आजचा जो तेलंगणा नावाचा भाग आहे, आंध्र प्रदेश नावाचा भाग आहे आणि महाराष्ट्रामधला जो सोलापूर नाशिक नावाचा जो एरिया आहे, बुद्धाच्या काळामध्ये याला दक्षिणापथ म्हणायचे. काय म्हणायचे? आता तुम्ही दक्षिण भारत म्हणता आणि इंग्रजीमध्ये काय म्हणता तुम्ही? साऊथ इंडिया म्हणता का नाही तुम्ही? पण बुद्धाच्या काळामध्ये याला दक्षिणापथ म्हणायचे. काय म्हणायचे? आणि या दक्षिणापथ हा जो एरिया आहे, तर या दक्षिणापथ एरियामध्ये नाशिक हा प्रांत येतो. आता नाशिक आणि नाशिक जे शहर आहे, ज्या महानदीच्या काठी जी मोठी नदी आहे गोदावरी नदी. कोणती नदी आहे नाशिकला? मग हे गोदावरी नदीचा उल्लेख कुठे आहे? गोदावरी नदीचा उल्लेख त्रिपिटकाचा एक ग्रंथ आहे सुत्त निपात, आणि सुत्त निपातामध्ये पारायण सुत्त आहे. कोणतं? पारायण सुत्त. हे पारायण सुत्त सुत्त निपाताचा एक भाग आहे. आचार्य सूर्यकांत भगत सेवाग्राम त्यांचं ते मराठी अनुवादामध्ये सुत्त निपात पुस्तक आहे, ते तुम्ही घ्या, वर्धेला मिळेल तुम्हाला. तर त्या सुत्त निपातामध्ये पारायण वग्ग किंवा पारायण सुत्तामध्ये गोदावरी नावाचा उल्लेख आहे. समजलं का? म्हणजे आजचं जे नाशिक आहे, पैठण आहे, औरंगाबाद आहे, तर हे जे संपूर्ण ठिकाण आहे
तर हे गोदावरी नदीच्या काठी आहे, आजही आहे, ठीक ना. तर या गोदावरी नदीच्या काठी बावरी नावाचा एक तपस्वी राहत होता. कोणता? मी घटना सांगत आहोत तुम्हाला पारायण सुत्ताच्या सुत्त निपातामधली. तर बावरी नावाचा एक तपस्वी म्हणजे संन्यासी म्हणू, भिक्खू नाही. बुद्धाच्या काळामध्ये हा बावरी नावाचा तपस्वी हा होता कुठचा? श्रावस्तीचा. लक्षात घ्या, कुठचा होता? श्रावस्तीचा होता. आणि राजा प्रसेनजिताची जी राजधानी आहे ती श्रावस्ती होती. कोणाची? राजा प्रसेनजिताची राजधानी श्रावस्ती आणि उपराजधानी होती साकेत, ज्याचं आजचं नाव काय आहे? अयोध्या. म्हणजे राजा प्रसेनजिताची उपराजधानी कोणती? साकेत, म्हणजे आजचं बदललेलं नाव अयोध्या. तर या श्रावस्ती नगरामध्ये राजा प्रसेनजिताचा राजपुरोहित त्याचं नाव आहे बावरी. हा बावरी नावाचा तपस्वी हा आहे श्रावस्तीचा, पण तो महाराष्ट्रामध्ये आला त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळातली घटना बघा. तर हा बावरी नावाचा तपस्वी राजपुरोहित हा महाराष्ट्रामध्ये दक्षिणापथ मध्ये आला आणि तो पैठणच्या गोदावरी नदी आहे, पैठणलाही गोदावरी नदी आहे आणि नाशिकलाही गोदावरी नदी आहे, त्या संपूर्ण गोदावरी नदीच्या काठावर त्यानं आपला आश्रम तयार केला होता. आणि त्याचे एकूण 16 शिष्य होते. लक्षात घ्या, 16 शिष्य. त्याची कहाणी पारायण सुत्तामध्ये आहे. बावरी आणि त्याचे 16 शिष्य तपस्वी हे श्रावस्तीकडे तथागत बुद्धाकडे जातात, प्रवजित होतात आणि ते मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये येतात, दक्षिण भारतामध्ये दक्षिणापथ मध्ये, आणि बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. बघा, बुद्धाच्याच काळामध्ये कोणता भिक्खू? हा बावरी नावाचा तपस्वी राहतो, परंतु तो नंतर बावरी भिक्खू बनतो आणि त्याचे 16 शिष्यही जे आहे, जे नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता किंवा पैठणच्या गोदावरी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता, त्या दक्षिणापथ मध्ये, संपूर्ण दक्षिणापथ मध्ये. तर त्या दक्षिणापथ मध्ये पहिल्यांदा बावरी नावाचा बौद्ध भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. ही घटना आहे बुद्धाच्या काळातली. समजलं तुम्हाला? तर या बावरीचं जे ठिकाण आहे नाशिक आहे, गोदावरी नदीच्या काठी असलेला. समजलं तुम्हाला? आणि नंतरच्या काळामध्ये राजा प्रसेनजित, लक्षात घ्या, राजा प्रसेनजित त्यांच्याच नावावर शरयू नदीच्या काठी, घागरा नदीच्या काठी, जी घागरा किंवा शरयू नदी आहे साकेतला, अयोध्येला, त्या शरयू नदीच्या काठी जे आज राम मंदिर बांधलं का नाही? बांधलं ना? कोरोनाचा फायदा घेऊन इकडे लोक कोरोनाच्या याच्यामध्ये होते, धावपळीमध्ये, आणि तिकडे ते मंदिर उभं करण्यात आलेलं होतं. तर जे आज साकेतला जे मंदिर आहे, तर ते ज्या मंदिराचं उत्खनन झालं तर ते सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. त्या मंदिराच्या बावरी मस्जिदच्या उत्खननाखाली काय सापडलेलं? बौद्ध महाविहार सापडलं. जसं आता महाबोधी महाविहाराचा लढा चालू आहे का नाही, तर महाबोधी महाविहार पाहिलं ना तुम्ही आता, आहे का नाही? तशाच सारखं महाबोधी महाविहार तिथं बांधलेलं होतं सम्राट अशोकाच्या काळात. परंतु त्याही पूर्वी राजा प्रसेनजितानं बावरीच्या नावावर ते महाविहार बांधलं होतं. राजा प्रसेनजितानं त्या भिक्खूच्या नावावर, अरहंत बावरी भिक्खूच्या नावावर ते बुद्ध विहार बांधलं होतं. त्या बुद्ध विहाराला नाव ठेवलं होतं बावरी महाविहार. कोणतं? बावरी महाविहार. बावरी महाविहार. आणि तिथं मग बिहार मध्ये जर गेलं तर जसं बिहारला तिकडले लोक काय म्हणतात? बिहार म्हणतात का नाही? बिहारला काय म्हणतात? बिहारला आपण विहार म्हणतो आणि तिकडले लोक बिहारला बिहार म्हणतात. आता बावरीला ते त्याच्या भाषेमध्ये काय म्हणतील? बाबरी. काय म्हणतील? तर बाबर मुघल सम्राटावरून त्याचं नाव बाबरी मस्जिद पडलं असं म्हणतात. अजिबात नाही. बावरी नावाचा म्हणजेच बाबरी नावाचा बुद्धाच्या काळातला अरहंत भिक्खू होता. बावरी हा कोण होता? मग बौद्ध भिक्खू होता. त्याच्याच नावानं राजा प्रसेनजितानं बावरी महाविहार तिथे बांधलेलं होतं, जे 6 डिसेंबरला जाणीवपूर्वक ब्राह्मणवाद्यांनी पाडलं. 6 डिसेंबरलाच पाडलं ते. समजलं ना तुम्हाला? तर ते कोणतं बुद्ध विहार होतं? बावरी महाविहार. आणि आज जे नाव आहे अयोध्याचं
ते साकेत नाव अजिबात नव्हतं. म्हणजे अयोध्या नाव अजिबात नव्हतं. ते प्राचीन नाव होतं बुद्धाच्या काळातलं साकेत. आणि तुम्हाला माहित आहे विशाखा ही साकेतची होती. जरी ती मध्य देशातली होती, नंतर तिचे वडील साकेतला आले होते. महाकवी अश्वघोष ज्यांनी बुद्ध चरित्र लिहिलेलं आहे, समजलं का, त्यांचं जन्मस्थान म्हणजे साकेत नगरी आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये जीवक नावाचा राजवैद्य बघतो. या जीवकचा पहिला पेशंट जर कोणता असेल तर तो कुठचा आहे, आपल्याला बुद्ध आणि धम्मामध्ये सापडते, साकेत नगरीचा. तर साकेत हे प्राचीन नाव आहे बुद्धाच्या काळातलं. आलं लक्षात तुम्हाला? तर हे पारायण सुत्तामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीचा उल्लेख आपल्याला दिसतो. आणि नाशिक या शहराचा दुसरा उल्लेख जर तुम्हाला कुठे सापडत असेल तर तुम्ही कारला आणि भाजेच्या बुद्ध लेण्या पाहिल्या असेल. लोणावळा परिसरातल्या पाहिल्या का? कारला भाजे बुद्ध लेण्या. या कारला भाजे बुद्ध लेण्याच्या पलीकडे आणखी एक बेडसे बुद्ध लेणी आहे. बेडसे नावाची बुद्ध लेणी, इतकी सुंदर बुद्ध लेणी आहे लोणावळ्यात. बेडसे बुद्ध लेणीमध्ये नाशिक या शहराचा उल्लेख आहे. पहा तिथं काय लिहून आहे, नासिकतो, पाली भाषेमध्ये नासिकतो आनंदस सेटिस पुत्तस पुन्नसकस. म्हणजे काय, आनंद नावाच्या, नाशिकच्या आनंद नावाच्या श्रेष्ठीनं, समजलं, म्हणजे नाशिकच्या आनंद नावाच्या श्रेष्ठीच्या मुलाने ही बुद्ध लेणी बांधलेली आहे, खोदलेली आहे. म्हणजे नाशिक शहराचा, म्हणजे नाशिक हा शब्द जर पहिल्यांदा कुठं सापडत असेल पाली प्राकृत मध्ये तर तो बेडसे लेणीमध्ये. समजलं का? तर हा इतिहास आहे. तर हा नाशिक शहरामध्ये बघा, नाशिक शहरामध्ये जर तुम्ही गेले, आता काळाराम मंदिराचा इतिहास म्हणून मी सांगत आहोत, नाशिकची थोडी भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहास. तर नाशिकला तुम्हाला काही अंतरावर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक पहाडी दिसते, तिथं त्रिरश्मी बुद्ध लेण्या आहे. कधी नाशिकला गेले तर त्रिरश्मी बुद्ध लेण्या बघा. त्याचं प्राचीन नाव आहे गोवर्धन पर्वत. आणि त्या गोवर्धन पर्वतावर तिरन्नू बुद्ध विहार, म्हणजे तिरन्नू बुद्ध लेण्या असं ते नाव आहे, परंतु आधुनिक त्याचं नाव त्रिरश्मी बुद्ध लेण्या. कोणत्या? कधीही नाशिकला गेले तर त्रिरश्मी बुद्ध लेण्या. पण आता सगळ्याच भारतातल्या बुद्ध लेण्यांना काही ब्राह्मणी विकृत लोकांनी पांडव लेण्या म्हणून सांगितलंय. नाशिकला जर गेले तर तुम्ही कोणालाही विचारा, पांडव लेण्याच म्हणतात. समजलं का? तर कधी नाशिकला गेले तर ते पांडव लेण्या नाही, त्याचं आधुनिक नाव त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे. काय आहे? तर त्या त्रिरश्मी बुद्ध लेण्या जर कोणी खोदल्या असेल नाशिकच्या, तर त्या खोदलेल्या आहे सातवाहन राजांनी. जे सातवाहन सम्राट होऊन गेले, जे दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची राजधानी होती. दक्षिण भारतामध्ये सातवाहनांची राजधानी होती अमरावती, म्हणजे आजचं विजयवाडा लागूनच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आणखी दोन राजधान्या होत्या, प्रांतिक राजधान्या. एक म्हणजे पैठण, जी गोदावरी नदीच्या काठावर आहे, आणि दुसरी होती जुन्नर. समजलं? तर ज्या दक्षिण भारतामध्ये आणि दक्षिणापथ महाराष्ट्रामध्ये ज्या सातवाहन बौद्ध राजे होते, या सातवाहनांनी महाराष्ट्रातल्या सगळ्याच लेण्या खोदल्या आणि नाशिकच्याही त्या त्रिरश्मी लेण्या सातवाहन राजांनी खोदलेल्या आहेत. दुसरं काम आहे क्षत्रप, जे पश्चिमी क्षत्रप जे राजवंश होऊन गेले आपल्या भारतामध्ये, ते यवन होते. आणि त्याचा जो राजा होता नहपान नावाचा क्षत्रप राजा, आणि त्या नहपानाच्या नंतर, क्षत्रप राजा नहपानाच्या नंतर आभीर राजवंश, म्हणजे सातवाहन बौद्ध राजवंश, क्षत्रप बौद्ध राजवंश आणि आभीर बौद्ध राजवंश, या तीनही लोकांनी त्या नाशिकच्या त्रिरश्मीच्या लेण्याचं खोदकाम केलेलं आहे. आभीर म्हणजे आजचे अहिर म्हणजेच कोण? तर यादव म्हणजेच कोण? तर बुद्धाची उपासिका सुजाता, यादव वंशाची. यादव लोकांनाच अहिर म्हणतात. अहिर लोक म्हणजे यादव लोक म्हणजेच अहिर म्हणजेच आभीर. समजलं तुम्हाला? जिजाऊचं जे नाव आहे ते जे यादववरूनच ते जाधव झालेला आहे. तो इतिहास वेगळा आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे बुद्धाची जी पहिली उपासिका आहे सुजाताशी, समजलं का, हा उल्लेख येतो. तर हे जे नाशिकच्या काठी आणखी जे एक दुसरं ठिकाण आहे, जे आहे काळाराम मंदिर. मी गोष्ट कोणती सांगत आहोत तुम्हाला? काळाराम मंदिर. आता काळाराम मंदिर का म्हटलं जातं त्याला? कारण तिथली मूर्ती काळ्या दगडाची बनलेली आहे, काळाराम. आणि ते काळाराम मंदिराच्या बाजूला आणखी एक मंदिर आहे, त्र्यंबकेश्वराचं मंदिर.
जिथंही कुंभमेळा भरते. आता नाशिकचा कुंभमेळा वेगळा आहे आणि चारही कुंभमेळा जे हरिद्वार आहे का नाही, हरिद्वारचं प्राचीन नाव आहे मायापुरी. समजलं का? तिथं संभूत सानवाशी नावाचा अनंत भिक्खू राहायचा. हरिद्वार हे अलीकडलं नाव आहे, ते नाव आहे मायापुरी. आणि दुसरा कुंभमेळा भरतो उज्जैनला, त्याचं नाव आहे अवंती किंवा महिष्मती. समजलं का? तिसरा कुंभमेळा भरतो आता तिथं प्रयागराज, तुम्ही पाहिला आहे. समजलं का? प्रयागराज म्हणजे राजा उदयनाची राजधानी आणि त्या प्रयागराजला आजही सम्राट अशोकाचा स्तंभ आहे. समजलं का? आणि चौथे जे भरलं जातं कुंभमेळा तो म्हणजे नाशिकच्या गोदावरीच्या काठी. तिथे जे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे, त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या खाली प्राचीन बौद्ध विहाराचे स्तूपांचे अवशेष आहे, त्याचा इतिहास आहे. म्हणून जे काळाराम मंदिर आहे, नाशिकचं काळाराम मंदिर किंवा त्र्यंबकेश्वराचं जे मंदिर आहे नाशिकचं, याच्यावर जे अधिपत्य केलेलं आहे संभाजींची हत्या झाल्याच्या नंतर. समजलं का? संभाजींची हत्या झाल्याच्या नंतर म्हणजे शिवशाही जाऊन मोगलाई आली आणि मोगलाई आल्याच्या नंतर या मोगलाई म्हणजे कोण? मोगलाई नाही, सॉरी, मोगलाईच आली जी पेशवाई आली. म्हणजे शिवशाही गेल्याच्या नंतर मोगलाई न येता जे आपण आता सिनेमामध्ये पाहत आहोत आहे का नाही, म्हणजे संभाजींच्या हत्येनंतर कोणाचं राज्य यायला पाहिजे नव्हतं? औरंगजेबाचं, मोगलाई यायला पाहिजे. पण कोणाचं राज्य येताना दिसते इतिहासामध्ये? पेशवाई. तर भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जुने मंदिर आहे का नाही, या सगळ्या मंदिरांवर कब्जे, त्याचं ब्राह्मणीकरण, लेण्यांवर कब्जे करण्याचं काम पेशव्यांनी केलेलं आहे. समजलं का? म्हणून तुम्ही लेण्याद्री जे बुद्ध लेणी आहे शिवनेरीला, त्या लेण्याद्री बुद्ध लेणीवर शिवनेरी त्या पेशवे लोकांनीच गणपती बसवलेला आहे, अष्टविनायक लेण्याद्री. म्हणजे शिवनेरीची सगळ्यात मोठी लेणी कोणती आहे? अष्टविनायक गणपतीची लेण्याद्री. त्याच्यावर पेशव्यांनीच गणपती बसवला. आणि नाशिकचं जे मंदिर होतं काळाराम मंदिर, या काळाराम मंदिराचं आणि जे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे ही प्राचीन काळातील बौद्ध विहारच आहे. काळाराम मंदिर दुसरं तिसरं काहीच नाही आहे, तेही सुद्धा प्राचीन काळातलं बौद्ध विहारच आहे. समजलं का? मग तुम्हाला प्रश्न पडतो की काळाराम मंदिर, काळाराम हे नाव शब्द आलं कुठून? राम शब्द उच्चारला तर तुम्हाला वाटते जय श्रीराम. राम शब्द उच्चारला तर आमचा नाही त्याचा आहे. राम शब्द आपला आहे. कोणाचा आहे? नाहीतर मग हे आता तुम्ही चालू करा जय श्रीराम काय होते म्हणलं. मी राम शब्दाची तुम्हाला उत्पत्ती सांगत आहो आणि थांबतो. राम शब्दाची उत्पत्ती कुठून झाली ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहित आहे की बुद्धाच्या काळामध्ये कोलीय वंश होता. कोण होता? कोलीय वंश. कोलीय म्हणजे मराठीमध्ये त्याला कोळी म्हणतात. काय म्हणतात? आणि तिकडे जसे आता आपले राष्ट्रपती होऊन गेले रामनाथ कोविंद, तर तिकडे कोरी म्हणतात त्यांना. कोरी. महाराष्ट्रामध्ये कोळी. समजलं? आणि हिंदीमध्ये कोली आणि पाली भाषेमध्ये कोलीय. समजलं? पालीमध्ये कोलीय, हिंदीमध्ये कोली, मराठीमध्ये कोळी आणि भोजपुरीमध्ये कोरी. आणि आपण आता आणखी एक नाव देतो त्यांना, कोळी लोकांना देऊ नये, भोई म्हणतो आपण. तर तुम्हाला वाटते कोलीय लोक बुद्धाचे जे सगळे सोयरे आहे की नाही, बुद्धाचे सगळे सोयरे, तर ते तिकडे कपिल वस्तूकडे होते. नाही, कोलीय लोक हिमालयाच्या तराईच्या प्रांतातच नव्हते, तर कोलीय लोक पूर्ण जम्बूद्वीपांमध्ये त्यांच्या वस्त्या होत्या. समजलं का तुम्हाला? जसे आजही लोक पोट भरण्यासाठी, व्यापार करण्यासाठी आहे की नाही इकडे तिकडे जातात काय, तर कोलीय लोक त्यावेळी सुद्धा जम्बूद्वीपामध्ये होते. आणि आज लक्षात घ्या, सगळ्यात जास्त कोलीय लोक कुठे आहेत? सगळ्यात जास्त कोळी लोक कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रातच आहे का नाही? कोकण, महाराष्ट्र, गुजरात मध्ये जास्तीत जास्त कोण आहे? कोळी लोक आहे. आता या संख्येनं सगळ्यात जास्त कोळी लोक कुठे आहे? महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण मध्ये. लक्षात घ्या. तर हे कोळी लोकांचं जे कुलदैवत आहे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यामध्ये जी लेणी आहे एकविरा देवी. कोणती लेणी? एकविरा देवी. एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी म्हणतात. कोल्यावरी नाही म्हणत, तुम्ही म्हणता.
आता एक वीरा म्हणजे कोण? एक वीर कोणता? बुद्ध गुण गाथावली नावाचं पुस्तक आहे. बुद्धाला एक वीरो म्हटलेलं आहे. एक वीरो बुद्धाचं, बुद्ध गुण गाथावली पुस्तक आहे. बुद्धाचं विशेषण आहे. बुद्धाचे अनेक नाव आहे. एक वीरो. मग एक वीरा कोण? एक वीर कोणता? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध हाच तो एक वीर होय. एक वीर पुरुष होय. आणि या एक वीर पुरुषाला जन्म देणारी कोण? महामाया. आणि महामाया कोण आहे? कोलीय वंशाची. कोण आहे? मी 5 मिनिटं घेतो आणि थांबतो. कोलीय वंशाची. आणि मग आजही तुम्ही लोणावळ्याला जा, मुंबईचे, पुण्याचे, कोकणातले आणि पूर्ण कोलीय लोक, कोलीय लोकांचीच ती देवी आहे का नाही? सगळ्यात जास्त कोण पूजा करते तिची? मग भारतामधले आणि विशेषतः महाराष्ट्रामधले कोकण, मुंबई, पुणे, ठाणे या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कोलीय लोक आहे हे कोणाचे वंशज आहे? महामाया देवीचे. कारण बुद्धाची आई कोण्या वंशाची आहे? महामाया देवी. दुसरी महाप्रजापती गौतमी, यशोधरा, शिवली भंतेजीची आई सुप्रवासा देवी, शिवली भंतेजी, हे सब कोण आहे? कोलीय वंशाचे. बुद्धाच्या काळामध्ये साती नावाचा भिक्खू होता. साती हा सुद्धा कोलीय वंशाचा होता. तर हे कोलीय वंशज बुद्धाच्या काळामध्ये होते. आणि हे कोलीय वंश म्हणून महाराष्ट्रामध्ये, तर मी तुम्हाला जी गोष्ट सांगत होतो की या कोलीय वंशाचा आदी पुरुष कोण आहे? तर या कोलीय वंशाचा आदी पुरुष आहे राम नावाचा राजा. आता पुन्हा एक गोष्ट आली, राम नावाचा राजा रामायणातला आहे का? तर हा कोलीय वंशाचा आदी पुरुष, त्यांचा वंशज, पूर्वज होता राम नावाचा कोली माणूस. आणि त्याची राजधानी होती सुरुवातीला ती होती वाराणसी, काशी. आणि या राम नावाच्या कोलीय राजानं आपली राजधानी बदलवली. ते गेले कपिलवस्तूच्या जवळपास रोहिणी नदीच्या काठावर. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. राम ग्रामचे कोलीय आहे का नाही असा शब्द? कपिल वस्तूचे शाक्य असं लिहिलंय बाबासाहेबांनी. कपिल वस्तूचे शाक्य आणि राम ग्रामचे कोली. आता राम ग्रामचे कोली असं काऊन लिहिलेलं आहे? कारण राम नावाचा हा कोलीय आदी पुरुष जो तिथे गेला आणि त्यानं ते वस्ती बनवलेली, म्हणून त्याचं नाव काय बदललं? राम ग्राम. ग्राम म्हणजे काय? गाव. कशावरून ते नाव पडलं? भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जे 8 स्तूप झाले, तर एक स्तूप कोलीय लोकांनी बांधलेला होता. आणि तो कोलीय लोकांनी बांधलेला आजही स्तूप, आजही त्या नेपाळमध्ये आहे. आणि त्या स्तूपाचं नाव आहे रामग्राम स्तूप. कोणता स्तूप आहे? मग राम कोण होता? हा कोलीय राजा होता. राम नाही, हो नाही. समजलं का तुम्हाला? आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये तुम्ही बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे 8 गुरु बघा बुद्ध आणि धम्मामध्ये. त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण हे 8 गुरु मध्ये सापडतात. लक्ष्मण नसून तो पाली शब्द लखन आहे. समजलं का? राम हा शब्द तुम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात सापडतो. जे सिद्धार्थ गौतमाचे सुरुवातीचे 8 गुरु, त्याच्यामध्ये राम हा शब्द सापडतो, आहे का नाही? दुसरा शब्द तुम्हाला सापडतो बुद्ध आणि धम्मामध्ये, उदक रामपुत्त. उदक म्हणजे पाणी, राम म्हणजे पाण्यामध्ये तो तपश्चर्या करत होता. उदक म्हणजे पाणी, राम म्हणजे आराम करत होता तो पाण्यामध्ये. पुत्त हे आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात वाचतो. रामग्रामचे कोलीय वाचतो. इतकंच नाही तर राम हा शब्द कशावरून पडला? मी ते काळारामाचं सांगत आहोत तुम्हाला. आजही बघा श्रावस्तीच्या बुद्ध विहाराला जे जुनं नाव आहे, त्याने जरी तुम्ही जेतवन म्हणत असाल तर ते जेतवनाराम आहे. समजलं का? आता जेतवनाराम म्हणजे कशावरून पडला? राम हा शब्द कशावरून पडला? जिथं भिक्खू संघ भिक्खुनी संघ आराम करतो. समजलं का? संघाराम शब्द ऐकलं का तुम्ही? संघारामगिरी ऐकलं? ज्ञानज्योती भंतेजींची संघाराम. संघाराम शब्द कशावरून पडलेला आहे? भारतामध्ये जेवढ्या काही लेण्या आहे, तुम्ही त्याला लेण्या म्हणत असाल, पण त्या लेण्यांमध्ये संघाराम आहे. संघाराम म्हणजे लेण्या वेगळ्या असतात आणि संघाराम वेगळे असतात. संघाराम म्हणजे काय? जिथं भिक्खू संघ, भंतेजींचा संघ आराम करतो. आराम म्हणजे झोपा काढतो गीत नाही. आराम करतो मी तिथं विहार करतो, विचरण करतो, तिथं ध्यान करतो, राहतो, वास्तव्य करतो, वर्षावास करतो. समजलं का? म्हणजे भिक्खू संघाच्या आरामाची, वास्तव्याची, राहण्याची खोली, त्याला काय म्हणतात? संघाराम.
समजलं तुम्हाला? म्हणून आजही त्याला तुम्ही जेतवन जरी म्हणत असाल तरी आजही त्याचं नाव, आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा जेतवना राम आहे. श्रीलंकेला तुम्ही सर्च करा मोबाईल मध्ये, जेतवना राम, म्हणजे तिथे राम कसा आला, हे का तो राम? तसा राम शब्द हा दशरथ जातक कथेमधला आहे. कुठला आहे? दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम आहे. जातक कथा वाचा तुम्ही, जातक कथा. आजचं जे रामायण, महाभारत, श्रावण कुमाराची कथा, वेसंतर जातक कथा, स्त्रीवी जातक कथा, या सगळ्या जातक कथा, शंभुक जातक कथा, या सगळ्या जातक कथा कशावरून चोरलेल्या आहे? म्हणजे या जातक कथेवरून हे महाभारत रामायण तयार करण्यात आलं आहे. म्हणजे आजचं जे रामायण आहे हे कशावरून तयार झालेलं आहे? दशरथ जातक कथामध्ये. आणि त्या दशरथ जातक कथामध्ये बोधिसत्व राम नावाचा पंडित आहे. लक्षात घ्या, राम शब्द दुसरीकडून आला नाही. काही बदमाश लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव राम आहे, आमच्यास्त श्रीरामाचं ते रामाचं नाव त्यांनी लावलेलं आहे. अजिबात नाही, आमचं राम त्यानं चोरलेलं आहे. दशरथ जातक कथेमधला बोधिसत्व पंडित राम हा शब्द चोरलेला आहे. राम शब्द दुसरीकडला अजिबात तिकडला नाही, तर हा संघाराम शब्दापासून उत्पत्ती झालेला आहे. समजलं का? जेतवना राम. आणखी कौशांबीला जे 3 विहार बांधले होते बुद्धाच्या काळामध्ये, घोषिताराम, समजलं, कुकुट्टाराम, पावारिकाराम. पुन्हा मी जे आता तुम्हाला जे नाव घेत आहो, जे मथुरेला भगवान बुद्ध जिथं थांबले होते त्याचं नाव कालकाराम होतं. कालकाराम हे कुठे होतं? बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने वास्तव्य केलं होतं. कालकाराम हे होतं मथुरेला. आजही तुम्ही श्रावस्तीला गेले, प्रसेनजित राजाने आपला राजप्रासाद दान केला होता बुद्धाला. आजही त्याचं नाव तिथे लिहून आहे, राजकाराम. राजकाराम म्हणजे राजानं दिलेलं हे आरामाचं ठिकाण भिक्खूला, म्हणून त्याला कोणतं राम म्हणलंय? श्रावस्तीला आताही आहे. राजकाराम, कालकाराम, जेतवनाराम, घोषिताराम, कुकुट्टाराम, पावारिकाराम. आणि भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जी दुसरी धम्मसंगीती भरली होती वैशालीला, ती कुठे भरली होती? वैशालीला आजही येतो वालुकाराम, आजही आहे वैशालीला वालुकाराम. आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जी तिसरी धम्मसंगीती भरली होती पटना पाटलीपुत्रला, सम्राट अशोकाने ते महाविहार बांधलं होतं, त्याचं नाव होतं अशोकाराम. काय नाव होतं? सम्राट अशोकानं बांधलं म्हणून त्याचं नाव अशोकाराम. कुठं होतं ते? पाटलीपुत्र पटण्याला. समजलं का? तर हे बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघाच्या आरामाच्या ठिकाणना, भिक्खू संघ ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, वर्षावास करतो, आराम करतो, विचरण करतो, विहार करतो, अशा स्थळांना, अशा ठिकाणना संघाराम म्हणायचे. म्हणून ते संघाराम गिरी आहे. रामदिघी ना इकडं आपल्या नागपूरकर रामटेक आहे, ते रामटेक नसून ते संघाराम गिरीच आहे. ते रामटेक काही बौद्ध स्थळच आहे का नागपूरचं, म्हणून ते संघाराम गिरीच आहे ते एक प्रकारचे. समजलं तुम्हाला? इकडे दक्षिण भारतामध्ये विशाखापट्टणमला गेले, तिथं संकाराम नावाचं बौद्ध क्षेत्र आहे, संकाराम नावाचं. तर हे जे राम नावाचा जो शब्द आहे हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. आणि म्हणून काळाराम हा जो शब्द आहे हा कालकाराम संघारामाशी मिळता जुळता आहे. बुद्धाच्याच काळामध्ये कालकाराम नावाचं मथुरेला एक स्थळ होतं, त्याच्यावरूनच हे काळाराम नाव पडलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह केला तो तारीख आहे आजची 2 मे 1930 ला, आहे का नाही? म्हणून नाशिक हे खूप महत्वाचं ठिकाण आहे आपल्यासाठी, आहे का नाही? आणि नाशिकला एक गोष्ट लक्षात घ्या, मी थांबतो, की नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 ला जो समता लढा दिला नाशिक काळाराम मंदिराचा. आणि आपल्याला माहित आहे की नाशिकला बाबासाहेबांच्या अनेक सभा झालेल्या आहे. मुखेडला सभा झाली बाबासाहेबांची, मनमाडला सभा झाली, आणि अत्यंत महत्वाची सभा आहे कोणती? येवल्याची परिषद, धर्मांतराची घोषणा. मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार. कुठली घटना ही? 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी मी हिंदू धर्माचा, म्हणजे हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मामध्ये जगणारही नाही आणि हिंदू धर्मात मरणार नाही, ही 35 ला घोषणा नाशिकच्या येवल्याजवळ केली. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो, असा शब्द वापरतात बाबासाहेब भाषणामध्ये. मी नरकातून, कोणाला नरक म्हटलं आहे? हिंदू धर्माला. ज्या नरक यातना बाबासाहेबांनी भोगलेल्या होत्या
तर ह्या नरक यातना म्हणून डॉक्टर बाबासाहेब 22 प्रतिज्ञे म्हणतात आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. म्हणून त्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपला देव दर्शनासाठी अजिबात नव्हता. तुम्हाला हाकलून लावत होते तिथून मंदिरातून, आणि आता आपले लोक त्या मंदिरात पुन्हा घुसायला चालले. तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करू देत नव्हते, कुत्र्यांना प्रवेश करू देत होते, पण तुम्हाला मंदिरात प्रवेश करू देत नव्हते. आणि केलाय तुम्ही तर तिथं गोमूत्र किंवा हे ना पंचगव्य शिंपडून ते बरं ते जाऊ द्या ना. आता इथे चालू आहे का ना मंदिराचा विटाळ. द्रौपदीचं तुम्ही उदाहरण ऐकलंय है ना. राष्ट्रपती आताचीच घटना विसरली असेल तुम्ही, मीडियावर ऐकलेलं आहे. म्हणजे भारताची राष्ट्रपती महिला कोण, द्रौपदी मुर्मू, तिले हे आलं है ना अस्पृश्य, मंदिर धुतल्या गेलं. रामनाथ कोविंद, कारण तोय अस्पृश्य माणूस, मंदिर धुतल्या गेलं. एवढंच नाही, बाबासाहेबांना नेपाळला पशुपतनाथाच्या मंदिरामध्ये तो प्रसंग आलेला आहे. असाही इतिहास आहे, है का नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तर पुन्हाही मंदिराकडे जाण्यासाठी का, मंदिराकडे जाण्यासाठी का. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर म्हणजे मंदिरात जर खरोखर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. खरोखर मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाईले मी पूजत बसलो असतो, म्हणते बाबासाहेब स्वतः. या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर मात्र माझ्या समाजाला नक्कीच भीक मागण्याची वेळ आली असती. म्हणजे तुमच्यासारखा जर बाबासाहेब त्या मंदिरातल्या खोट्या देवाला पूजत बसला असता तर आपल्याला मात्र नक्कीच त्या मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ आली असती. लक्षात घ्या. म्हणून या खोट्या खाट्या देवांच्या माग लागू नका. आता तर तुम्हाला लोकांना त्या हाकलून द्यायला पाहिजे. त्या लोकांनी काय लिहितं आमच्या मंदिरात जातात का नाही आपले लोक पुन्हा मंदिरामध्ये. आणि मंदिरात जायचंच होतं तर बाबासाहेबांनी आपल्याला नागपूरला ही दीक्षाभूमी का दिली, हे बोधगया का दिलं. आपलेच तर सगळे महाविहार आहे, सगळे कब्जे करून बसलेले आहे. ते महाबोधी महाविहार वाट पाहत आहे आपल्यासाठी, है की नाही. भिक्खू आणि भिक्खुणींचंच काम नाही तर सर्वांचं ते काम आहे. समजलं का. सर्वच मंदिर भारतातले, लक्षात घ्या. आणि म्हणून आज जे आपण जे मंदिराकडे जात आहोत तर या मंदिराकडल्या आपण रांगा कमी केल्या पाहिजे. मंदिरातच जर जायचं असतं, जाऊ द्यायचं असतं तर बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध धर्माची दीक्षा 22 प्रतिज्ञामध्ये दिली नसती. म्हणूनच ती प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही म्हणजे 33 कोटी मधले कोणतेही देवदेवतांना मानणार नाही, त्याची पूजा अर्चा करणार नाही, घरी ते देवी देवता ठेवणार नाही. त्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या. माऊल्यांनो, बाबासाहेबांचा आजचा 2 मार्च हा जो काळाराम मंदिर सत्याग्रह न म्हणता मी त्याला सामाजिक समतेचा लढा म्हणे, तो देवदर्शनासाठी नव्हता तर सामाजिक समतेचा लढा होता. तर या काळाराम मंदिर समता लढ्याच्या आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आयुष्यमती राजकन्या टेंभुर्णे, कालकथित संजयजी टेंभुर्णे यांच्या निमित्तानं हा काळाराम मंदिराचा दिनविशेष मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. झाले माझ्यावर पूर्ण मुद्दे पूर्ण झाले.